दरम्यान वडेट्टीवार बोलतायत, थेट जाऊया. ही सगळी श्रेयवादाची लढाई मला त्या ठिकाणी दिसली, कुरघोडी दिसली. म्हणजेच या योजनेचं श्रेय वित्तमंत्र्यांनी ती घोषणा केली, वित्तमंत्र्यांच्या भाषणामध्ये बजेटमध्ये ते आलं आहे, त्याचं श्रेय मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये GR वाचून दाखवला विषय नसताना. त्यामध्ये तो GR अध्यक्षांनी सुद्धा त्या GR वाचून सभागृहापुढे ठेवला. ज्याला परवानगीच नाही, ज्याला लेखाशीर्ष नाही, लेखाशीर्ष जुना वापरला गेला तो म्हणजे मागच्या वेळचा. नव्यानं लेखाशीर्ष तयार व्हायला पाहिजेत नवीन योजनेसाठी. जुन्या लेखाशीर्षावर पैसे नाहीत आणि 4,500 कोटी रुपये दर महिन्याला हे जे काही लागणार असा अंदाज दर्शवला जातो. त्या अटी आणि शर्ती पाहिल्या तर महिलांनी समस्त महिलांचा अपमानच केला असं म्हणता येईल. कारण 15 ते 20% महिलांच्या पलीकडं या निकषात या GR नुसार त्या महिला येऊ शकत नाही. मग कसली लेख लाडकी योजना? महिलांना आपण मदत करायचे, भाषण करायचं, भूमिका सांगायची आणि प्रत्यक्ष मात्र त्या महिलांचा अपमान करायचा, हे यामागचा हेतू आहे. म्हणून हा हक्कभंग होतो. तो हक्कभंग मी मांडला आहे, मी सांगितलं आहे आणि मी हक्कभंगाची नोटीस देतो आहे, मांडणार आहे आणि त्यावर काय निर्णय पुढचा होईल. याही पलीकडं तीर्थक्षेत्राच्या संदर्भात बजेट झाला. वित्तमंत्र्यांनी ती योजना नाकारली का घेतली नाही बजेटमध्ये? नंतर वेळेवर त्यांच्या आमदारांनी लक्षवेधी आणायची आणि लक्षवेधीवर मुख्यमंत्र्याला घोषणा करावं लागतं. याचाच अर्थ हे कुरघोडीचं राजकारण. आपसातल्या कुठेतरी यांच्यामध्ये आता प्रचंड अशी मतभेद आणि दरी वाढते आहे लोकसभेनंतर आणि पराजय सगळ्यांच्या नजरेपुढे दिसत असल्यामुळे हे अपयशाची जबाबदारी कोणाची यावरून खापर फोडण्याचं कामही जोरात सुरू आहे. म्हणूनच आज तीर्थक्षेत्राची जोरदार घोषणा ही या राज्याच्या वित्तमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करणारी आहे असं मी मानतो. कारण मुख्यमंत्र्यांना जरी तो अधिकार असला तरी ते वित्तमंत्र्यांच्या बजेटमध्ये वित्तमंत्र्यांनी बजेट मांडताना का घोषणा केली नाही तीर्थक्षेत्रांचा यात्रा दर्शनाचा, हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आहे. तुमच्या आक्षेपावर शंभूराज देसाई उत्तर देताना म्हणतात की मंत्रिमंडळ बैठकीत आधीच घेतलेल्या निर्णयावर शासनादेश काढलाय आणि आपली जुनी पद्धत नाही, त्यांना समजत नाही. ते काही त्यांचा अभ्यास कच्चा आहे त्या शंभूराजांचा. मुख्यमंत्र्याला घोषणा करता येतं, कॅबिनेटमध्ये निर्णय घेता येतं, पण बजेट सुरू असताना बजेटमध्ये आलेला विषय ती जोपर्यंत बजेटला मान्यता मिळत नाही किंवा मंजुरी मिळत नाही सभागृहाची, तोपर्यंत ते GR काढता येत नाही. घोषणा करणं, कॅबिनेटचा निर्णय घेणं इथपर्यंत समजू शकतो. सर, तीर्थक्षेत्र योजना काढली, पण 60 वर्षाच्या वरील वयोवृद्धांच्या मतांवरती डोळा आहे का असं तुम्हाला वाटतं? नाही, ते कुणावरही डोळा ठेवले तरी महाराष्ट्राच्या जनतेने यांना डोळा मारण्याचं ठरवलं आहे. त्यामुळं आता काही केलं तरी काय होत नाही. खुदा पहाड निकला चुवा असंच होणार आहे. त्यामध्ये फार काही हे नाही, कारण 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली हे सगळं महाराष्ट्र बघतो आहे. जे त्रिकूट आत्ता सत्तेमध्ये आलेत, केवळ सत्ता आणि सत्तेतून संपत्ती, टेंडरबाजी, कमिशनबाजी हे महाराष्ट्र बघताय. त्यामुळं तुमच्याकडे पैसे नाहीत, तिजोरीत खडखडाट आहे, उद्या कर्मचाऱ्याला द्यायला पगार नाही आणि योजनांचा पाऊस पाडलात, म्हणजे आभाळ फाडला आणि ठिगोरं लावायला चाललात, तर तुम्ही ते दिसते आहे महाराष्ट्राला. त्यामुळे याच्यातून काही फारसं काही होणार नाही, हा मला मी या ठिकाणी सांगतो. राजकीय प्रश्न तुम्हाला एक विचारायचा आहे. शरद पवार यांना महाविकास आघाडीचा चेहरा कोणाचा मुख्यमंत्रिपदाचा त्यावर विचारणा केली. ते म्हणाले की महाविकास आघाडी हीच आमचा सामुदायिक चेहरा आहे. यावर काँग्रेसची नेमकी भूमिका? अगदी बरोबर आहे. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत महाविकास आघाडीचे, ते म्हणतात त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. एक विषय राहिला होता RTOचा. आज मी सभागृहामध्ये म्हणलो, अंधेरी RTOमध्ये 54 अधिकारी काम करतात. मागच्या वेळेस 1,04,000 ड्रायव्हिंग लायसन्स दिले गेले आणि या ड्रायव्हिंग लायसन्समधून कुठली टेस्ट घेतली नाही. मोटारसायकलची टेस्ट घेतली आणि 4 व्हीलरचा यांना परवाना दिला आणि 4 व्हीलरचं घेतलंय आणि त्यातून क्रेन बस चालवण्याचा त्यांना लायसन्स दिला. अशा पद्धतीनं जवळपास 76,000 लायसन्स हे बोगस लायसन्स चुकीच्या पद्धतीनं प्रत्येकाकडून 10,000 20,000 रुपये घेऊन
हे लायसन्स दिले गेले आणि यातून 125 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात 54% ॲक्सिडेंट हे 2 व्हीलर आणि 3 व्हीलरनी होता आणि अशा स्थितीमध्ये साधारणतः 15,000 लोकांचा जीव दरवर्षाला जातो आणि या स्थितीमध्ये अशा प्रकारची बोगसगिरी RTOनी करावी आणि 125 कोटी रुपये कमवण्याच्या ईर्षेपोटी लाखो लोकांचा जीव टांगणीला ठेवावा हे अत्यंत दुर्दैवी आहे. यावर कारवाई व्हावी, याची चौकशी व्हावी अशी मागणी मी केलेली आहे आणि नक्कीच हे या संदर्भात आमचा पाठपुरावा राहील. महाराष्ट्रातला RTOमध्ये असलेला भ्रष्टाचार जो आहे तो फार प्रचंड मोठा आहे. त्यातून हजारो लोकांचा ॲक्सिडेंटमध्ये जीव जातो आहे. या चुकीच्या पद्धतीमुळे जातो आहे आता आमचं मत झालेलं आहे आणि याची चौकशी झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. रुग्णवाहिका न मिळाल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला आणि रिक्त पदं जी आहेत ती अगदी हजारोंच्या संख्येनं आरोग्य विभागातली रिक्त पदं तिथं शिल्लक आहेत. तुम्ही पाहणी देखील केली होती, आज तो मुद्दा मांडला. बघा, आर्यन तलांडी नावाचा अहेरी तालुक्यातील दुर्गम भागातील 4 वर्षीय मुलगा त्याचा तो मृत्यू झालेला आहे. मुलाला रेफर करायचं होतं त्यावेळेस डॉक्टरांनी काळजी घ्यायला पाहिजे की रुग्णवाहिका आहे की नाही. रुग्णवाहिका होती तर डॉक्टर नव्हता, त्यामध्ये विलंब झाला आणि तो जिल्हा रुग्णालयापर्यंत पेशंट मुलगा येऊ शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. दुर्दैवी घटना झाली. मला एवढं सांगायचं की गडचिरोलीसारखा दुर्गम जिल्हा, नक्षलवादी जिल्हा, आदिवासी जिल्हा आहे, बहुल जिल्हा आहे, रिमोट सगळा एरिया आहे, या जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा बळकट असायला पाहिजे. 70% जागा रिक्त ठेवल्यामुळं ड्रायव्हर 4 जागांचे ड्रायव्हरची गरज असताना 1 ड्रायव्हर काम करतो. तिथे पूर्ण पॅरामेडिकल्स पूर्ण स्टाफ कमी आहे, कुठल्याही व्यवस्था तिकडे नाही, डॉक्टरांची संख्या कमी आहे. म्हणजे 70% जागा रिक्त ठेवून हे कुणाच्या भरोशावर हे सगळं आरोग्याची काळजी तुम्ही सगळी घेणार आहात. त्यामुळं हा विषय इतका गंभीर होता की 4 वर्षीय मुलाचा जीव वाचवू शकलो असतो जर तिथे जागा भरले असते, तिथे जर बरोबर आपला ड्रायव्हर वेळेवर उपलब्ध असता, रुग्णवाहिका जर वेळेवर आली असती तर ते वाचवू शकलो असतो. पण दुर्दैवानं गडचिरोली जिल्ह्यात अशा वेळेवरच्या मदती नसल्यामुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यात आदिवासी लोकांची संख्या प्रचंड मोठी आहे आणि म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींची संख्या दिवसेंदिवस घटत आहे लोकसंख्या. त्याला हे सुद्धा एक कारण आहे, म्हणून सरकारचं लक्ष मी वेधलं होतं. सर, हिंदी में सब बजट से पहले जो GR निकाला गया उसको लेकर नहीं, देखिए ये हक्कभंग CM द्वारा हुआ है, हमारे सदन का हक्कभंग किया, हम हक्कभंग उसमें लगाएंगे. कोई भी बजट शुरू होते वक्त किसी भी योजना के बारे में कैबिनेट का आप निर्णय ले सकते हैं.